आमदार वैभव नाईकांनी दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला। सिंधुदुर्गसाठी शेकडो कोटींचा निधी आला पण खर्च झाला नाही असं वैभव नाईकांनी म्हटलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी टेंडर्स ही मॅनेज होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मॅनेज होणाऱ्या टेंडरमुळे पालकमंत्री हतबल असल्याचा दावा करण्यात आलाय। अखर्चिक निधीला जबाबदार कोण असा थेट सवाल वैभव नाईकांचा आहे। टेंडर प्रक्रियेमागे कोणीतरी अदृश्य शक्ती असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। शेकडो कोटींचा निधी आला आहे परंतु निधी खर्च झाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्या संदर्भात पालकमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलं की हा खर्च निधी होऊ शकला नाही। त्याचबरोबर जे टेंडर झाले ती टेंडरामध्ये कोणाची तरी अदृश्य शक्ती हात आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी टेंडर ही मॅनेज होली जातात आणि त्यामुळे पालकमंत्री सुद्धा हतबल आहेत ते त्यांनी आपल्या आजच्या याच्यात सांगितलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।